नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, किर्लोस्कर फेरस शेअर राईज आफ्टर सेक्युरिंग रुपीज 358 कोटी ONGC कॉन्ट्रॅक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जवळपास 358 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोस्टल कॉर्पोरेशन शेअर हिट आफ्टर सबसिडरी सेक्युअर रुपीज 361 कोटी इथेनॉल सप्लाय ऑर्डर अंडर EBPP. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला इथेनॉल सप्लाय इयर 2025-2026 साठी इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम म्हणजे EBPP याच्या अंडर इथेनॉल सप्लाय ऑर्डर मिळाला आहे 361.73 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 2332 कोटी अक्रॉस पॉवर अँड सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आपल्या पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन अँड सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस साठी 2332 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर कल्पतरू प्रोजेक्ट्स अँड इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा ऑर्डर बुक जेव्हापासून फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे तेव्हापासून कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडला फायनान्शियल इयर 2026 मध्ये आतापर्यंत जवळपास 15,000 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. आता बोलूया विक्रम सोलार लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, विक्रम सोलार टू कमिशन 11 गिगावॅट मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन तामिळनाडू बाय फायनान्शियल इयर 2026 एंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विक्रम सोलार लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे तामिळनाडू मध्ये टोटल 11 गिगावॅटची मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कमिशन करण्याची. हा करंट फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत. आणि मित्रांनो, यानंतर कंपनीची इन्स्टॉल मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढून होऊन जाईल 15.5 गिगावॅट. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर विक्रम सोलार लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, JSW स्टील टू बिगिन ओडिशा प्लांट कन्स्ट्रक्शन. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड आपल्या ओडिशा प्लांटचं कन्स्ट्रक्शन सुरू करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटवरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की JSW ग्रुपची ही कंपनी JSW स्टील लिमिटेड आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, हा JSW स्टील लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे JSW स्टील लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HDFC बँक शेअर वर्थ रुपीज 156.41 कोटी चेंज हँड्स इन NSE ब्लॉक डील्स. तर चला
अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, आज HDFC बँक लिमिटेडमध्ये 2 ट्रान्झॅक्शनमध्ये ब्लॉक डील झाले आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये 10,16,457 शेअरची ब्लॉक डील झाली आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 103.04 कोटी रुपये आणि ही ब्लॉक डील झाली आहे 1013.70 रुपये पर शेअरच्या प्राइसवर. तसेच दुसरी ब्लॉक डील झाली आहे 5,26,771 शेअरची, ज्याची व्हॅल्यू आहे 53,37,00,000 आणि ही दुसरी ब्लॉक डील झाली आहे 1,013.15 पर शेअरच्या प्राइसवर. म्हणजे टोटल आज HDFC बँक लिमिटेडमध्ये 156.41 कोटी रुपयांची ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, या HDFC बँक लिमिटेडच्या ब्लॉक डीलमध्ये बायर आणि सेलर कोण आहे त्यांचे नाव आतापर्यंत डिस्क्लोज झालेले नाही. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर इन फोकस आफ्टर स्ट्रॉंग फेस्टिवल सेल्स बट जॅग्वार लँड रोवर सायबर अटॅक हिट अल्सो लूम्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सायबर अटॅकमुळे टाटा मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवरला जवळपास 6,300 कोटी रुपयांचा झटका बसू शकतो, अशी रिपोर्ट्सच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, हा जो सायबर अटॅक झाला होता जॅग्वार लँड रोवरवर, तो झाला होता फायनान्शियल इयर 2026च्या Q2च्या दरम्यान. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2चा रिझल्ट बघणे खूप इम्पॉर्टंट राहील याच सायबर अटॅकमुळे. कारण मित्रांनो, जॅग्वार लँड रोवरचं प्रोडक्शन सायबर अटॅकमुळे थांबलं होतं. आणि मित्रांनो, म्हणून Q2चा रिझल्ट बघणे टाटा मोटर्स लिमिटेडचा खूप इम्पॉर्टंट राहील. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचे Q2चे नंबर कधी येणार आहे याची डेट आतापर्यंत डिस्क्लोज झालेली नाही. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि कोचिन शिपयार्ड. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स विन्स ₹633 कोटी ऑर्डर फ्रॉम कोचिन शिपयार्ड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, नवरत्ना डिफेन्स PSU कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला कोचिन शिपयार्ड लिमिटेडकडून 633 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. वेरियस सेन्सर्स, वेपन सिस्टम्स, फायर कंट्रोल मेकॅनिझम आणि कम्युनिकेशन इक्विपमेंट सप्लाय करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला हा कोचिन शिपयार्ड लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ₹1.5 लाख कोटी न्यू एनर्जी वेंचर टू बूस्ट रेव्हेन्यू फ्रॉम नेक्स्ट इयर. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये त्याच्या 1.5 लाख कोटी रुपयांचा न्यू एनर्जी बिझनेस नेक्स्ट इयर पासून कंट्रीब्युशन करणार आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये स्वतः मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या न्यू एनर्जी बिझनेसमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तो येणाऱ्या नेक्स्ट 5 ते 7 वर्षामध्ये O2C बिझनेस एवढा मोठा बिझनेस बनू शकते, असे स्वतः मुकेश अंबानी यांनी AGM मध्ये सांगितले होते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा
होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.